नमस्कार सर्वांना, वेलकम टू रुद्रा ट्युटोरियल्स. बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कडून गेल्या 9 सप्टेंबरला एक प्रेस नोट जारी करण्यात आलेला आहे आणि ही जी प्रेस नोट आहे ही यावर्षी जी टेट 2025 ही परीक्षा ज्या अभियोग्यताधारकांनी दिली व जे BEd किंवा DLEd या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात होते, म्हणजे जे ॲपियर होते, तर अशा विद्यार्थ्यांच्या संदर्भात आहे. जर प्रेस नोटमध्ये दिलेलं काम जर ते विद्यार्थी करत नाहीत तर भरतीच्या बाहेर होऊ शकतात, याची त्यांनी नोंद घ्यायला हवी. तर बघा, सर्वप्रथम की या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे की ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कधी घेण्यात आली होती मित्रांनो, तर 27/5 ते 30/5 या कालावधीत आणि तसेच 2/6 ते 5/6 या कालावधी, म्हणजे आपण म्हणू शकतो की 27/5/2025 पासून ते 5/6/2025 टेट 2025 ही परीक्षा घेण्यात आली होती. तर ही जी परीक्षा आहे ही आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये आणि एकूण 60 परीक्षा केंद्रांवरती ही परीक्षा घेण्यात आली होती. आणि या परीक्षेला टोटल 2,28,808 विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले होते आणि त्यापैकी फक्त 2,11,308 विद्यार्थी या परीक्षेला हजर झाले होते. आणि परीक्षा दिल्यानंतर बघा मित्रांनो, 18/8/2025ला या परीक्षेचा जी गुणदान यादी व गुणपत्रक म्हणजे स्कोर लिस्ट आणि स्कोर कार्ड हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आले होते. आणि फक्त जे विद्यार्थी BEd आणि DLEd या परीक्षेचे एकूण किती होते, 6,320 विद्यार्थी, म्हणजे जे ॲपियर विद्यार्थी होते त्यांनी या परीक्षेचा फॉर्म भरलेला होता. तर या प्रेस नोटमधील सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथून सुरू होतो बघा, की ही जी BEd आणि DLEdचे जे विद्यार्थी होते ज्यांनी परीक्षा दिली होती हे टोटल होते 6,320 असे विद्यार्थी होते. तर त्यांच्यापैकी 2,789 विद्यार्थ्यांचा जो निकाल आहे तो परीक्षा परिषदेने 25/8 म्हणजे 25 ऑगस्ट गेल्या महिन्यामध्ये त्यांनी प्रसिद्ध केला होता. आणि त्यानंतर परत उर्वरित जे 344 विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांचा निकाल 3/9ला म्हणजे याच महिन्यात 3 सप्टेंबरला गेल्या आठवड्यात हा निकाल लागला होता. तर असा एकंदरीत 3,187 जे उमेदवार होते यांचा निकाल परीक्षा परिषदेने जाहीर केलेला आहे. आणि 2 मे 2025 अन्वये, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलं होतं की आपला जो अंतिम वर्ष आहे त्याची जी गुणपत्रिका आहे ती आपल्याला अपलोड करावी लागणार, तेव्हाच आपल्याला या भरती प्रक्रियेमध्ये सामील करून घेतले जाणार आहे. तर बघा, 2 मे 2025 अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या दिलेल्या संकेतस्थळावरील लिंकद्वारे अद्यापही माहिती न भरलेल्या अशी किती आहे टोटल 3,187 विद्यार्थी काय म्हटलं आहे की याचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे. याद्वारे पुनश्च आवाहन करण्यात येते की दिनांक 15/9 म्हणजे बघा आजची जी दिनांक आहे ती आहे 11, म्हणजे समोरील 4 दिवसांमध्ये जर हे विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या वेब लिंकवर अंतिम वर्षास प्रविष्ट उत्तीर्ण असल्याबाबतचा निकाल देण्यात यावा असं म्हटलेलं आहे. जर 15/9/2025 पर्यंत जर हे भरत नाही तर त्यानंतर सदर माहिती सादर करणाऱ्या विद्यार्थी किंवा उमेदवाराच्या राखीव निकालाबाबत विचार केला जाणार नाही. ही सर्वात महत्त्वाची बाब या ठिकाणी लक्षात घ्यायची मित्रांनो. बघा, तर आता ही जी गुणपत्रिका आहे ही आपल्याला कशी अपलोड करायची, तर त्याचा एक छोटासा डेमो आपण इथे बघूया. बघा, सर्वप्रथम ब्राउझरला MSCE पुणे, बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची MSCE पुणे याच्यावरती या साईटला आल्यानंतर असा एक इंटरफेस येईल. तर या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतं आहे टेट 2025 चाचणी, ठीक आहे. तर याला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी एक लिस्ट येते. तर त्याच्यामध्ये बघा सर्वात आधी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 प्रसिद्धी निवेदन दिलं आहे. ही तीच प्रेस नोट जी मी तुम्हाला मगाशी दाखवली. त्यानंतर बघा एक रेड कलरमध्ये साईट ब्लिंक होते, ती म्हणजे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 BEd आणि DLEd ॲपियर उमेदवारांसाठी गुणपत्रक सादर करण्यासंबंधाची वेब लिंक आहे. तर त्या वेब लिंकवर आपल्याला इथे फक्त जस्ट एक क्लिक करायचं आहे. वेब लिंकला क्लिक केल्यानंतर बघा असा एक इंटरफेस येईल. तर या ठिकाणी तुम्हाला
तुमचं लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, मोबाईल नंबर, एक्झाम टाईप तुमचा, त्यानंतर टेट एक्झाम रोल नंबर टाकायचा आहे, टेट एक्झाम रजिस्ट्रेशन नंबर आणि BEd किंवा DLEd यांची रिझल्ट डेट आणि त्या मार्कशीटची तुम्हाला या ठिकाणी बघा फाईल चूज करायची आहे. तर ही फाईल इथे अपलोड केल्यानंतर तुम्ही सबमिट बटन क्लिक करून द्या. सबमिट झाल्यानंतर तुम्ही या परिषदेच्या जी टेट 2025ची जी भरती प्रक्रिया आहे यामध्ये सामील व्हाल, अन्यथा भरतीतून वगळले जाल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. धन्यवाद.